बघा, ही काही रेसिपी नवीन नाही आहे, पण ह्या रेसिपी करताना ना मी तुमच्याबरोबर 1-2 टिप शेअर करणार आहेत. मे बी तुम्हाला युजफुल होतील. तसं तर बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आणि जे विसरले असतील त्यांच्यासाठी. भेंडी कट करायला ना खूप वेळ लागतो, म्हणून मी बसूनच कट करून घेते. आणि हो, मी भेंडी रात्रीच धुवून ठेवली होती, म्हणजे ना रात्रभर छान तिच्यातलं पाणी सगळं निघून जातं आणि सकाळी ना अजिबात तिला पुसून वगैरे घ्यावी लागत नाही. कांदा, टोमॅटो सगळं कट करून घेतलं, लसूण ठेचून घेतला आणि कढईमध्ये ना जिरी मोहरीची फोडणी टाकली, लसणाची फोडणी दिली, कांदा परतवून घेतला, टोमॅटो परतवून घेतला. आणि हो, पहिली टीप म्हणजे भेंडीची भाजी करताना ना अशी थोडीशी मोठी कढई वापरायची, कारण छोट्या कढईमध्ये वगैरे भेंडीची भाजी केली ना, म्हणजे माझा असा एक्सपिरियन्स आहे की ती खूप चिकट होते. मस्त त्याच्यामध्ये भेंडी वगैरे परतून घ्यायची. आणि हो, पहिले 5-10 मिनटं भेंडी शिजवताना ना ती झाकण ठेवून शिजवायची, म्हणजे ती मऊ शिजते आणि चिकट तर अजिबात होत नाही. म्हणजे माझी तरी भेंडी अजिबात चिकट होत नाही. शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं, परत 5-1 मिनटं परतवून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता किती छान मोकळी आणि हिरवीगार अशी भेंडी तयार झालेली आहे. मिस्टर ऑफिसला गेले, नंतर द्वितीची आणि हरची तयारी करायला घेतली. होप्स व्हिडिओ आवडला असेल. बाय.